आमच्या सोबत गोललेखकाच्या भूमिकेत बाळा काशीद देखील असेल, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम बनेली संघ आणि संमोचन कक्षामध्ये जरा शांतता ठेवा प्लीज. जास्त आरडाओरडा करू नका. आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये मनीष आणि अनिल आणि पंच या मॅचला आता आलोक आणि कुलदीप आपल्याला पाहायला मिळतील. एक पण जोडी विष्णुभाई शिंगोल्या साहेबांना देखील शुभेच्छा असतील वाढदिवसाच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आणि निखिलजी पाटील यांच्या माध्यमातून देखील. षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आसिफ पाहायला मिळतात. स्ट्रायकरला बॅटर अनिल. पहिला सामना जरूर गमावलाय. एकदा मैदानाच्या आतमध्ये उतरल्या टीम वरप संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. शूट द गेम. क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. एकीकडे असेल टीम जावेद इलेव्हन बनेली संघ आणि दुसरीकडे असेल वरप संघ. 5 षटकांचा सामना असेल. चला जास्ती उशीर करू नका टीम बनेली संघ. आसिफ सज्ज होता गोलंदाजी ट्रॅक वरती. हाफ ट्रॅकर चेंडू होता पुल करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय आणि चेंडू डॉट येतो मैदानाच्या आतमध्ये. डॉट चेंडूने सुरुवात केली गोलंदाज आसिफने. पुन्हा एकदा आसिफ सज्ज होते गोलंदाजी ट्रॅक वरती. हाफ ट्रॅकर चेंडू वारंवार हाताळले होते. लाऊड अपील केली होती परंतु आपल्यामध्ये विश्वास कमी आणि आत्मविश्वास जास्त वाटत त्यामुळेच अपील फेटाळली पंचांनी. सलगचे 2 चेंडू निर्धाव आल्यात मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी होते पहिल्या षटकामध्ये आसिफच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तिसरा चेंडू निर्धाव. यावेळेस बॅटरला कळत नाहीये. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. सलगचे आता 3 चेंडू निर्धाव केला बॅटर अनिल. चांगली गोलंदाजी देखील राहिली गोलंदाज आसिफची. यावेळेस सलगचा 4था चेंडू होतो निर्धाव. काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. डोल्याचा पार न पेटणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सलगचे 4 चेंडू निर्धाव आले आहेत. यावेळेस 5व्या चेंडूवरती केला प्रहार. ओव्हरपिच चेंडू होता त्याला फेकून दिलाय. मिड विकेट स्कोरच्या वरून सीमा पार. इट्स आउट ऑफ द पार. बिग हिट. षटकार. षटकार पाहायला मिळतो आता अनिलच्या बॅटमधनं. 4 चेंडू होते तब्बल शांत होता. त्यांच्या 5व्या चेंडूवरती षटकार आलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज आसिफच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटच्या चेंडूवरती अजून एक लॉफ्ट हिट खेळण्याचा प्रयत्न. एकदा उत्तर कंप्लीट होईल आणि दुसरीसाठी जातील आणि 2 धावा देखील मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मनीष आणि अनिलच्या माध्यमातून षटक क्रमांक 1 चा देखील खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा फलकावरती. करण्यासाठी 4 चेंडू होते
शांत होता बॅटर आणि त्यानंतर 5 चेंडूवरती षटकानं शेवटच्या चेंडूवरती 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 8 धावा खर्च केल्या. गोलंदाज आसिफने चांगली गोलंदाजी राहिली आहे. आता षटक क्रमांक 2 मध्ये सज्ज होते गोलंदाज अख्तर येतोय. सज्ज होते अख्तर. यावेळेस कोलामध्ये टाकला चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. थोडसे फंबल पाहायला मिळेल. एकदा तर कंप्लीट. एकच धाव मिळेल. 9 धाव फलकावरती. आता स्ट्रायकिंगला बॅटर अनिल पाहायला मिळतात. यावेळेस हेलिकॉप्टर उडेला आणि लँड होतोय सीमारेषा बाहेर लॉंग लेगच्या दिशेने. तडाखा पाहायला मिळतोय. षटकर होतोय अनिलच्या बॅट मधनं. या षटकरच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 15 धाव फलकावरती. यावेळेस अजून एक लाफ्टेड हिट. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. सलगचा दुसरा षटकर येतोय. अख्तरवरती चढवलं जातं आक्रमण. षटक क्रमांक 2 मध्ये केलेला हल्ला अनिलच्या बॅट मधून येतोय. षटकार. 2 षटकार आले या षटकामध्ये. धावसंख्या पुढे सरकेल षटकाराच्या मदतीने. 21. चांगली बॅटिंग होते या षटकामध्ये. यावेळेस सोडून देतात. पंचांच्या हात समांतर धावा मिळतील. आव्हान त्या दिशेपासून भरकटत आहे. डावी यष्टी सोडून चाललाय चेंडू. पुन्हा हेलिकॉप्टर उडलाय समालोचन कक्षाला. मानवंदना देणारा धमाकेदार या षटकामधील तिसरा षटकार बॅटर अनिलच्या बॅट मधनं. चांगली बॅटिंग होते या मॅच मध्ये. अजून एक लेफ्ट हिट खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोनला लागून कॉटन बॉलची संधी. विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. अनिल बॅक टू द पॅव्हिलियन. शेवटचा चेंडू शिल्लक. 28 धावा फलकावरती. 28 वर पहिला धक्का लागला टीम वरप संघाला अनिलच्या स्वरूपात. तब्बल 4 षटकार पाहिले अनिलच्या बॅट मधनं. चांगली बॅटिंग राहिली आहे. बॅटर योगेश होता बॅटिंग करण्यासाठी. यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या कडा लागत चेंडू चाललाय फायनल रिझल्ट मध्ये. एकदा तर कंप्लीट दुसरीचा प्रयत्न असेल आणि बघता बघता 2 धाव देखील कंप्लीट. षटक क्रमांक 2 चा देखील खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळेल धाव फलकावरती. धाव फलकावरती. पुन्हा एकदा आसिफ येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. ज्या आसिफने पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होता तोच आसिफ येतोय पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्रायकिंगला बॅटर मनीष. यावेळेस पंच करण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या दिशेने चाललाय चेंडू. 1 धाव तर कंप्लीट होईल आणि दुसरीचा प्रयत्न असेल. 2 धाव देखील कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द अल्से विकेट. मनीष आणि योगेशच्या माध्यमातून 2 धावा मिळतील पहिल्या चेंडूवरती आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 32 धावा. 32 ऑन द स्कोर कार्ड टीम वरप संघ.
यावेळेस फाईन लेगला जबरदस्त टोलेगांचा फटका पाहायला मिळतोय. मनीषच्या बॅटमधनं चढवलं जातं आक्रमण. चेंडू होईल सीमा पार. षटकार. या षटकाराच्या मधून धावसंख्या पुढे सरकेल. 38 धाव फलकावरती. चांगली बॅटिंग होते या मॅच मध्ये. अजून एक खेळण्याचा प्रयत्न. थोडेसे स्किट पाहायला मिळतात. वाईट पाहायला मिळतो आपला चेंडू दिशेपासून भरकटतो गोलंदाज. आसिफला पण पाहतोय. पुन्हा एकदा आसिफ सज्ज होतोय. यावेळेस ड्राईव्ह करतात समोरच्या दिशेने. एक धाव तर कंप्लीट. थोडेसे फंबलिंग पाहायला मिळतात आणि फंबलिंगचा दुसरी धावेमध्ये रूपांतर. 2 धावा मिळतील. एक्केचाळीस धाव फलकावरती. यावेळेस स्लोवर पद्धतीचा चेंडू लॉंगांच्या दिशेने खेळून काढलाय कार्पेटच्या सहाय्याने. एक धाव कंप्लीट आणि दुसरीचा प्रयत्न असेल आणि 2 धाव देखील कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. योगेश आणि मनीषच्या माध्यमातून चांगली कॉलिंग पाहायला मिळते. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकेल. 43 धावा. अजून 2 चेंडू शिल्लक असतील षटक क्रमांक 3 मधील. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता. धावबाची संधी असेल. 1 धाव मिळते या चेंडूवरती. 44 धावा फलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक षटक क्रमांक 3 मधील. स्ट्रायकिंगला बॅटर योगेश. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा. यष्टीरक्षक पोहोचत नाही चेंडू पर्यंत. 1 धाव तर कंप्लीट होईल आणि दुसरीसाठी जातील. दुसरीच्या प्रयत्नामध्ये मिळतील पुन्हा एकदा 2 धावा आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल धाव फलकावरती 46 धावा. 46. अजून 12 चेंडू शिल्लक असेल. 12 चेंडूमध्ये किती धावा बनवतोय टीम वरप संघ ते देखील पाहणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज शुभम येतात. आता स्ट्रायकिंगला बॅटर मनीष. 46 बनवले आतापर्यंत. 12 चेंडूंचा देखील खेळ शिल्लक असेल या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर चेंडू होता सोडून देतात. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते यष्टी रक्षकाच्या माध्यमातून. 1 धाव तर कंप्लीट होते आणि दुसरीसाठी जातील आणि पुन्हा एकदा मिळतील. वाईट +2. 3 धावा मिळतील. 3 धावाच्या मधून धावसंख्या पुढे सरकेल. 49 धावा धाव फलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतो. पंचांच्या हात संबंधात धावा मिळतील. अवांतर दिशेपासून बरकटतोय गोलंदाज. लाईन अँड लेन समजत नाहीये. शरीरापासून दूर ठेवण्याचा जरूर प्रयत्न चालू परंतु वाईट चेंडू सातत्याने हाताळले आतापर्यंत 2. 50 धावा कंप्लीट. यावेळेस कडे स्टँड अँड डिलिव्हर. समोरच्या दिशेने फक्त ड्राईव्ह केलाय. सीमारेषा बाहेर. मनीषच्या बॅटमधून येतोय. धमाका. शाळा षटकार. षटकार चौकारांच्या आता आतिषबाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये मनीषच्या माध्यमातून.
यावेळेस फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा. पुन्हा एकदा वाईट चेंडू, डावी एसटी सोडून चालाय चेंडू. पुन्हा एकदा मिळेल अवांतर धाव. एक्स्ट्राच्या स्वरूपात झालेली खर्च धाव पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 57 धावा फलकावरती. याच दरम्यान काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, पंचाने डेट चेंडू घोषित केलाय, कारण की गोलंदाजाचा पाय थोडस स्किड झाल्यामुळे डेट चेंडू असेल. थोडस सावकाश खेळा प्लीज, जास्त घाईने गोलंदाज. आपल्याला येणाऱ्या सीझन मध्ये आपण नवीन शूज घ्या. यावेळेस फुलटो चेंडू सीमारेषा बाहेर, मनीषच्या बॅट मधून बाजूला घेतो बिग ब्लास्ट षटकार. चांगली बॅटिंग होते आता या मॅच मध्ये. षटकार चौकारांची आतिषबाजी होते. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 63 धावा फलकावरती. यावेळेस अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. एकदा तर कंप्लीट होते, दुसरीसाठी जातील. थोडेसे पुन्हा एकदा थर्डमॅन आणि फाईन लेगच्या दिशेने क्षेत्राचे स्किड होते. मिळतील 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 65 या आकड्यावरती. बघा थोडस सावकाश खेळायचं प्लीज. बनेली संघ शरीराला जपून खेळा. अभी नाही तो कभी नाही. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू दिशेपासून भरकटतोय. जो या षटकाचा विचार केला ना आतापर्यंत 4 वाईट चेंडू हाताळल्यात गोलंदाज शुभमने आणि धावसंख्या पाहायला मिळेल धावफलकावरती 66 धावा. यावेळेस अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यष्टीरक्षक करतोय काय मैदानाच्या आतमध्ये. वारंवार खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि मैदानाच्या आतमध्ये भागंदाग आपल्याला पाहायला मिळतोय. योगेशच्या माध्यमातून मिळतील 2 धावा, कारण की पहिल्या सामन्यामध्ये खराब बॅटिंग केली होती. आता या मॅच मध्ये धावा बनवतात. धावा कशा आहेत, पळून काढा किंवा एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा येणं गरजेचं मैदानाच्या आतमध्ये. ती भरपाई आता चालू. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला विकेट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु अडवण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मिळतील पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 71 धावा. या स्पर्धेमध्ये उच्चांक नोंदवलाय टीम वरपने धावांचा. 70 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेस थोडासा थांबून आला चेंडू. डायरेक्ट हिटचा प्रयत्न असेल. आता फलंदाज बाद होईल योगेश. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये निनाद येतो 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. राहुल येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. कमबॅक करावं लागेल राहुलला या मॅच मध्ये. चांगली धावसंख्या आता पाहायला मिळते वरप संघाच्या माध्यमातून. 70 धावा आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंगला बॅटर मनीष. हाफ ट्रॅकर चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू चाललाय अलॉंग दी कार्पेट. थांबत थांबत गुदगुल्या करत जमिनीशा आणि मिळतील 2 धावा. 72 धावा फलकावरती. चांगली बॅटिंग होते या मॅच मध्ये.
यावेळेस पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता, तत्पूर्वी मिळाली एक धाव. 73 धावा धाव फलकावरती. बघा ऍक्टिव्ह तिकडे न्यायची नाही, ऍक्टिव्ह आतमध्ये ठेवा बाहेर प्लीज, नाही तर जमा केली जाईल. पोलीस येतात, प्लीज कुठं जायचं नाही, बाहेर जमा करा गाडी. यावेळेस ब्लॉकॉलचा चेंडू होता, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न चेंडू चाललाय लॉंगॉनच्या दिशेने, कार्पेटच्या सहाय्याने चांगलं क्षेत्ररक्षण, एका हाताने चेंडू अडवला आणि धावबाची संधी देखील येतील. 2 धाव देखील कंप्लीट. 2 धावाच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकेल. 75 धावा धाव फलकावरती. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू स्वीपर कव्हरला, नजाकत मारा फटका, चेंडू जाईल सीमा पार, निराजच्या बॅटमधून येतोय दमदार षटकार. एक्क्याऐंशी धावा धाव फलकावरती. यावेळेस अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, फलंदाज होईल बाद. मैदानाच्या आतमध्ये एम एस धोनी आता पाहायला मिळतील. कल्पेश, चेन्नई एक्सप्रेस. एम एस धोनीचे ते बिग फॅन आहेत. एक षटकारसाठी योगेश यांच्या माध्यमातून 51 रुपयाचा कॅश प्राइज. बक्षिसामध्ये अजून वाढ झालेली आहे, 439 अजून वाढलेत. स्टॅकिंगला बॅटर कल्पेश. यावेळेस कुराट फटका मारण्याचा प्रयत्न, धावबाची संधी, संधीचं आता सोनं केलंय आणि षटक क्रमांक 5चा देखील खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळेल धाव फलकावरती 81 धावा आणि 82 धावांचं लक्ष असलेल्या मॅच मध्ये टीम जावेद बनेली या संघासमोर.
विक्की आणि दुसरीकडे अख्तर देखील चांगला खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये 82 धावा चेस करायच्या आहेत या मॅच मध्ये. सामन्याला होती सुरुवात. गेम ऑन लेट्स प्ले. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती योगेश आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि प्रयत्न फसलाय. फलंदाज विक्कीचं डॉट चेंडूने सुरुवात केली गोलंदाज योगेशने. यावेळेस खेचून मारला मिडविकेटच्या वरतून. क्षेत्ररक्षक होते त्या बनतील प्रेक्षक. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चार धावा मिळतील. चांगला स्ट्रोक होता विकीच्या माध्यमातून. दरी होती आणि त्या दरीला भेदून चेंडू सीमारेषा बाहेर चौकारसाठी गेला. यावेळेस अजून एक प्रहार केले परंतु झेलची संधी असेल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक होते ते बनतील प्रेक्षक. चेंडू सीमा पार विकेच्या बाजूमधून येतोय. अजून एक धमाका षटकार. चांगली बॅटिंग होते विकीच्या माध्यमातून. षटकार चौकार 10 धावा फलकावरती. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज योगेश. यावेळेस अजून एक लॉफ्ट रेट खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाही. सुटकेचा श्वास घेतला असेल गोलंदाज योगेशने. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर दुसरे चेंडू होते चौकार आणि तिसरे चेंडू होते षटकार आणि चौथा चेंडू निर्धावच्या स्वरूपात. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गुड कमबॅक पाहायला मिळतोय आता योगेशच्या माध्यमातून. दोन चेंडूवरती नक्कीच बोलवायला राहिला होता फलंदाज विकीचा. त्यानंतर शांत ठेवलं जातं योगेशच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी गुड कमबॅक पाहायला मिळते. यावेळेस देखील थोडीशी चूक पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्किट होत आहे श्री फायनल रिझनला. थोडेसे लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय आपल्याला. मिळतील 2 धावा. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. 12 धावा फलकावरती. 24 चेंडू शिल्लक. 70 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. गोलंदाजीसाठी निनाद येतो आता गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 मध्ये. स्ट्रायकिंगला बॅटर अख्तर. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगोदरच बॅट फिरवली होती चेंडू येण्याच्या आणि डॉट चेंडूने देखील समाप्ती होते. निर्धाव चेंडूने सुरुवात केली या षटकामध्ये गोलंदाज निनादने. यावेळेस फुलटो चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतोय बॅटर अख्तरच्या बॅटमधनं. चौकार येतोय अख्तरच्या बॅटमधनं. पहिले चेंडू ते जरूर शांत होता. त्यानंतर फुलटो चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फुलटो चेंडूचा फुलटोल वसूल करण्यात आलं अख्तरच्या माध्यमातून. 4 धावा मिळाल्या आणि 4 धावाच्या मदतीने 16 धावा फलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू वाईट चेंडू पाहायला मिळतो.
17 धावा फलकावरती. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. लो फुलटोच चेंडू होता आणि कोणते प्रत्युत्तर नव्हतं फलंदाज अख्तरकडे आणि चेंडू होतोय निर्धाव. 3 चेंडू आतापर्यंत आताल्यात गोलंदाज निनादने आणि 5 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज निनाद गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतो. चांगली कामगिरी होते. अजूनही 2 चेंडू शिल्लक. 17 धावा फलकावरती. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटच्या टोनला चेंडू लागलाय. लॉंग लेगच्या दिशेने चाललंय आणि मिळेल एक धाव कंप्लीट. शेवटचा चेंडू शिल्लक. 20 धावा फलकावरती. यावेळेस वाईट चेंडू असेल. धावसंख्या पुढे सरकेल. 21 धावा फलकावरती. स्ट्रायकरला बॅटर विकी. यावेळेस अजून एक लाफीट खेळण्याचा प्रयत्न फसला. षटक क्रमांक 2 चा देखील खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा फलकावरती टीम जावेद इलेव्हन या बनेली संघाची. मनीष येते गोलंदाजी ट्रॅक वरती. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीसाठी. यावेळेस स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. आता धावबाची संधी असेल. मिळेल एक धाव. 22 धावा फलकावरती. अजूनही 60 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. धावा बनू शकतात. प्रयत्न करावे लागतात बॅटर विकीला कारण की चांगला बॅटर आहे विकी. विकीकडे क्षमता आहे ती. यावेळेस लेटकट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसलाय आणि डॉट चेंडू येतोय मैदानाच्या आतमध्ये. मनीषच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आता राहिली आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज मनीष. हात ट्रॅकर चेंडू बॅटची काढा. एका हातामध्ये झेल टिपलाय. संपला बॅटर विकीचा खेळ. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागेल टीम जावेद इलेव्हन बनेली संघाला. विकी बॅक टू द पॅव्हिलियन. जावेद येतात बॅटिंग करण्यासाठी या टीमचे ओनर. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्लोअर चेंडू हाताळला होता गोलंदाज मनीषने. 4 चेंडू 1 धाव खर्च केले. चांगली गोलंदाजी करतोय.
पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी ट्रॅक वरती. हाफ ट्रॅकर चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाही आणि चेंडू येतोय निर्धाव. शेवटचा चेंडू शिल्लक. एक धाव खर्च केली फक्त लेग बायच्या स्वरूपात. यावेळेस वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 2 धाव देखील कंप्लीट होतात. वाईट प्लस 2 3 धावा मिळतील. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 25 धाव फलकावरती. पुन्हा एकदा मनीष सज्ज होते गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता, कर्पूर समाचार घेता आला, चेंडू येतो निर्धाव. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते धाव फलकावरती 25 धावा, 12 चेंडू शिल्लक. अजूनही 57 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये. न्यू बॉलर किरण येतात गोलंदाजी करण्यासाठी. चांगली कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये टीम जावेद उलम बनेली संघाला. 12 चेंडू मध्ये 57 पाहिजे आतापर्यंत, 25 बनवले गेलेत. हाफ ट्रॅकर चेंडू होता, फुल करण्याचा प्रयत्न, अंदाधुंद फटका, बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाही. चेंडू निर्धाव पाहायला मिळते किरणच्या माध्यमातून. चांगली कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज किरणला आपण पाहू शकता. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय, वेगाने हाताळला होता आणि डॉट चेंडू येतोय मैदानाच्या आतमध्ये किरणच्या माध्यमातून. यावेळेस बॅटची काढा, यावेळेस पुन्हा एकदा टिपला जाईल आणि संपला बॅटर. अख्तरचा खेळ, फलंदाज बाद, विकेटचं होईल पतन. धक्का क्रमांक 2 टीम बनेली संघाला. अख्तर बॅक टू द पवेलियन. बॅटर राहुल येतात मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता, फुल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 4 चेंडू सलग निर्धाव टाकलेत मैदानाच्या आतमध्ये आणि 5वा देखील आला होता परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव खर्च केली जाते. थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळतील 2 धावा. 27 धाव फलकावरती. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक, फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू आणि चेंडू येतोय निर्धाव. षटक क्रमांक 4चा देखील खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त धावा आपल्याला पाहायला मिळतील बनेली संघाच्या. 27 धावा. आता समीकरण असेल 6 चेंडू शिल्लक फक्त आणि गोलंदाजी ट्रॅक वरती श्री आपल्याला पाहायला मिळतात. आबा करंडे यांचे सुपुत्र. चांगला चेंडू पाहायला मिळतोय, डॉट चेंडूने केली सुरुवात. चला टीम मारेल संघ टॉस साठी आपण रेडी राहायचंय. 4 षटकांचा सामना असेल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला गोलंदाजीच्या माध्यमातून. सलगचे 2 चेंडू निर्धाव हाताळत चांगली कामगिरी करतो मैदानाच्या आतमध्ये. धावा येत नाहीत मैदानाच्या आतमध्ये, धावा कसे येत. आता धावांचं अंतर कमी करण्याचं काम चालू मैदानाच्या आतमध्ये बनेली टीमच्या माध्यमातून. वाईट चेंडू येतो, अतिरिक्त धावसंख्या खर्च केली जाते श्रीच्या माध्यमातून. आणि कार्तिक देखील क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झालेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. आतुरतेने वाट पाहतात की गोलंदाजी कधी मिळणार.
यावेळेस लेफ्ट केल्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, दोन दोन क्षेत्ररक्षक जात आहेत परंतु चेंडू पडेल नोमॅन्स लँड मध्ये, एक धाव मिळतीये आणि एक धाव मिळेल या चेंडूवरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. चला टीम महाराज संघ टॉससाठी यावेळेस पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय, चेंडू जाईल गोळीच्या वेगाने फरार, चौकार होतोय. धावांचं अंतर कमी करणारा हा चौकार आपण पाहिलाय बॅटर जावेदच्या बॅटमधनं. वाईट चेंडू, यावेळेस बॅटची काढा, चेंडू पडेल नोमॅन्स लँड मध्ये आणि मिळेल एकही धाव नाही. शेवटचा चेंडू शिल्लक. चला टीम मारेल संघ टॉस साठी कुलदीप येतात टॉस साठी. यावेळेस हेलिकॉप्टर उडालाय परंतु हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये आणि सामना जिंकलाय वरद संघाने. कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक टफ लक देऊ आपण जावेद इलेव्हन बनेली या संघाला स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल तुमचं देखील भरभरून कौतुक.